नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागात आपण असं पाहणार आहोत की ईश्वरी आणि अर्णव बदलापूरला जात असतात। तेव्हा लावण्या ही तिच्या गुंडाला फोन लावते आणि सांगते की ती मुलगी कुठे आहे। तेव्हा तो गुंड म्हणतो की मी या दोघांवरही नजर ठेवून आहे। तो सांगतो की ईश्वरी आणि अर्णववर मी नजर ठेवून आहे। त्यानंतर ईश्वरीचे बाबा ईश्वरीच्या आईला आणि तिच्या बहिणीला विचारतात की ईश्वरी कुठे आहे, ती तुमच्या सोबतच होती ना। आणि ईश्वरीची बहीण बाबांना सांगते की बाबा, ईश्वरी ही अर्णव सरांसोबत बदलापूरला काही कामानिमित्त गेली आहे। तिकडे आपण पाहतो की ईश्वरी आणि अर्णव कामासाठी बदलापूरला गेलेले असतात व तिकडे अचानक पाऊस सुरू होतो। त्यानंतर अर्णव कार थांबवतो व तो बाहेर येतो व तो पावसात आनंदाने भिजू लागतो आणि तो कारचा दरवाजा उघडून ईश्वरीलाही हाताला धरून बाहेर घेऊन येतो व दोघेही भिजू लागतात। त्यानंतर पावसात ईश्वरी व अर्णव दोघेही भिजू लागतात। दोघेही आनंदाने पावसाची मजा घेत असतात आणि दोघेही आनंदाने नाचू लागतात। हा सर्व प्रकार लावण्याचा गुंड आपल्या कॅमेऱ्यात कैद करून घेतो। तेव्हा ईश्वरी व अर्णव हे दोघेही एकमेकांकडे पाहू लागतात। तर मंडळी, पुढील येणाऱ्या भाग ईश्वरी व अर्णवचा पावसातील रोमांस घरच्यांना माहीत पडणार का आणि कशा पद्धतीने माहीत पडणार हे पाहणं अतिशय रंजक असणार आहे। तर मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।